असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आपल्यासोबत आहेत। लोकसभा निवडणुका झाल्या, स्वतःचा पराभव पचवून पुन्हा एकदा लोकांसाठी ते कार्यालयीन कामकाज सुरू केलेलं आहे। आमदार साहेब, लोकसभा निवडणुका झाल्या, प्रचार संपला, निकाल आला। तुमचे मित्र, ज्यांना तुम्ही अनेकदा मित्र म्हणून संबोधले, ते निवडून देखील आले, ते दिल्लीत देखील गेले। तुम्ही मात्र आता कार्यालयीन कामकाज रोजचं सुरू केलेलं आहे, लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत। आता पुणेकरांचं काम करण्यासाठी रस्त्यावर यावं लागेल, कारण गेली 30 वर्षामध्ये ही माझी 10वी निवडणूक आहे आणि त्यांच्याकडनं जी कामं होणार नाही ती लोक माझ्याकडे आता येतील। त्यांना मत देणारे बी येतील आणि मला मत देणारे बी येतील, त्यामुळे दोघांचं स्वागत करायला इथं बसलो आहे। आणि मी ज्या दिवशी निवडणूक आलो त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी ऑफिसला यायला लागलो, लोकांची कामं करतो आहे, लोकांची कामं करणार आहे आणि पुढं कायम करणार। कारण कार्यकर्ता हा मरत नाही, कार्यकर्ता कायम जिवंत असतो आणि त्यामुळे कार्यकर्ता मी मरून देणार नाही। त्यामुळे आता सातत्यानं आपण लोकांमध्ये गेलं पाहिजे, त्यांच्या सुखदुःखामध्ये आलो पाहिजे, त्यांच्या अडचणीला मदत केली पाहिजे। खरं जे मतदान झालं होतं त्यामध्ये निकाल आल्यानंतर कसब्याचं लीड मोहळांना अधिक भेटलं, त्यावरून त्यांचा विश्वास आता वाढला आहे की 17,000चा आम्ही विधानसभेमध्ये 34,000 का नोट करून आणि भाजपचा उमेदवार निवडून आणू। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। 3 लाख 3.5 लाखाचं त्यांचं असलेलं मतदान 1,20,000 आलं आहे। हां, म्हणजे ते काय एवढा सोपा विषय नाही आहे आणि त्याच्यामध्ये थोडं आर्थिक कारण बाकीचा सगळा विषय होता। प्रचंड प्रमाणामध्ये पैसा आला, तर मी बोलत नाही त्याच्यामध्ये, पण आता तुमच्या माध्यमातून बोलतो। एवढा प्रचंड पैसा त्यांनी वाटला, म्हणजे त्यांच्याकडे तो हे झालं आहे, फंडात झालं की पैसे द्यायचे निवडण्याची अशी परिस्थिती भारतीय जनता पार्टीची। त्यांनी जनतेला गृहीत धरून आहे। तुम्हाला येणारा काळ वेगळा असेल, पण त्यांनी हे सांगा की आपले 2 लाखाचं लीड कमी केलं, ह्याच्यावर त्यांनी बोललं पाहिजे। दुसरं म्हणजे कोथरूडमधून आता 2 खासदार आहेत। कालची एक फेसबुकची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होते। मेधा कुलकर्णी एक पोस्ट केली की पुण्याच्या विकासासाठी कोथरूडचे 2 जण दिल्लीत एकत्र, असं ते दिल्लीच्या संसदेतलं फोटो आहे। काय शुभेच्छा द्याल? नाही, त्यांना दोघे बी मेघदाताईंचं त्यांचं पटलं, हेच लय महत्त्वाचं आहे। ते दोघे एकत्र आले हेच पुणेकरांसाठी महत्त्वाचं आहे। कोथरूडचे दोघं एकत्र दिल्लीत आले हे पुणे हेच महत्त्वाचं आहे आणि ते शेवट पण एकत्र राहावं अशी इच्छा आमची। मित्राला काय शुभेच्छा द्याल? नाही, आता मी काम करतो, आता त्याला शुभेच्छा आता तर पुणेकरांनी दिलेत, माझ्या शुभेच्छा त्यांना काही गरज राहिली नाही। त्यामुळे ते पुणेकरांवर विश्वास पुणेकरांनी ठेवला, ते पुढं त्यांनी काम केलं पाहिजे। या सगळ्यामधून ना कल्याणी नगरचं जे अपघात प्रकरण आहे त्यातल्या महत्त्वाचा जो खरं तर ससूनचं रुग्णालयाचं कनेक्शन असेल किंवा इतर असतील, आता त्यामध्ये ना अग्रवाल कुटुंबातले जे दोघं आहेत, विशाल आणि सुरेंद्र गवळे, यांच्यावर 4था गुन्हा आज कोंडव्यात दाखल झाला आहे। खंडणीचे गुन्हे दाखल होत आहेत। काल एक आत्महत्येस प्रवृत्ती केलेला गुन्हा दाखल झाला। पोलीस आयुक्तांकडे याचा काही पाठपुरावा करणार आहात या सगळ्या गोष्टीचा? ह्याच्यामध्ये तपास अधिकारी जे आहेत ते उत्तम काम करतात, त्यांना मनापासून धन्यवाद देतो। पण ह्या तपासामध्ये कुठलं प्रेशर येता कामा नाही, नाहीतर प्रेशर आल्यानंतर परत ह्या तपासाला उलटा तपास चालू आहे। तर मी त्यांना आज सकाळीच भेटून आलो आणि त्यांना शुभेच्छा दिल्या की तुम्ही पुणेकरांसाठी काम करा, आणि ते करता असं दिसतं आत्तापर्यंत। 4थाने अजून लय गुन्हे दाखल व्हायचे त्यांच्यावर, आणि ह्या कुटुंबांनी प्रचंड पुणेकरांना त्रास दिलेला आहे आणि प्रचंड संपत्ती याच्यामधनं मिळवलेली आहे। त्यामुळे याचा योग्य दिशेने तपास झाला पाहिजे, पुणेकरांना न्याय मिळाला पाहिजे, पॉप संस्कृती संपली पाहिजे, पॉप संस्कृती पुण्यातली संपली पाहिजे, हा माझा उद्दिष्ट आहे आणि तो उद्दिष्ट पार होईल असं मला वाटतं। आणि नाही तर शेवटी मी आमदार असू, खासदार असू, नाही तर नगरसेवक असू, शेवटी कार्यकर्ता म्हणून रस्त्यावर मी आहे। शेवटचा प्रश्न, लोकसभेत काँग्रेसला अच्छे दिन आलेले पाहायला मिळाले। विशाल पाटलाला पकडून 14 खासदार झाले तुमचे 1 ते 2 वरून। विधानसभेत हे सगळं मताधिक्य टिकेल का, आणि विधानसभेत देखील काँग्रेस लीडमध्ये अच्छे दिन येतील का काँग्रेस? आता लोकांच्या लक्षात आलं आहे की आपण मत बदललं पाहिजे, आणि ते अजून शहरी भागात अजून त्याचं काय प्रतिसाद उमटले नाहीत, पण ते उमटतील। आणि असं काय नाही की परत ह्याच्यामध्ये सगळं सारासार गणित बघितलं तर काँग्रेस सगळ्या विधानसभेमध्ये बऱ्यापैकी पुढं आहे, राष्ट्रवादी पुढं आहे, शिवसेना पुढं आहे, आणि या सगळ्याचा अभ्यास आपण केला तर ह्याच्यामध्ये अभ्यासावर कधीच निवडणुका होत नाही, त्या वेळेच्या गोष्टीवरती। कुणी म्हटलं नव्हतं की 14 खासदार काँग्रेसचे येतील, म्हणजे तुमचा पोलमध्ये बी ते दिसत नव्हतं, पण ते दिसलं आता। म्हणजे ह्याच्यामध्ये असं काय नसतं, जनतेला कोणी गृहीत धरायचं नसतं, आणि कोणी गृहीत धरलं तर ते काय लोक त्यांच्यावर त्यांची जागा ज्याला त्याला योग्य ठिकाणी ठेवतात। कसब्यात रवींद्र धंगेकर रिटर्न्स होतील? पुण्यात अनेक आमचे काँग्रेसचे आमदार निवडून येतील, सगळ्यात पुण्यात
म्हणजे तो बदल असणार आहे. लोकसभेचा ट्रेंड, लोकसभेचा बदल विधानसभेत दिसेल आणि पुण्यात माझ्यासह काँग्रेसचे अनेक उमेदवार निवडून येतील असा विश्वास काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी व्यक्त केला आहे. कॅमेरापासून तुषार नानावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.